चला, व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. सगळ्यांना गुड इव्हनिंग. मला प्लीज एकदा कोणतरी सांगा, आवाज क्लिअर आहे का रे? एक मिनिट, मी थोडीशी सेटिंग करून घेतो. येस, आय थिंक ऑल गुड. या परफेक्ट. मला कोणतरी बस आवाजाचं कन्फर्मेशन द्या, मी लगेच सुरू करतोय. हो ना? अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आपण डिस्कस करत होतो आणि आजपासून परत सिरीज कंटिन्यू केली मी, पॉवर सिस्टम. पॉवर सिस्टम आहे ना, तुमच्या आयटीआय साठी अतिशय महत्वाचा टॉपिक. महत्वाचा म्हणण्यापेक्षा महामहत्वाचा टॉपिक, कारण याच्यामधून क्वेश्चन्स भरपूर पडतात. आणि कारण खूप स्वाभाविक आहे, कारण जर कुठेतरी आयटीआय मध्ये आपण महाट्रान्सकोचा जॉब मागतोय, तिथं जाऊन जे करायचं त्याची माहिती नसेल तर ॲज अन इंजिनियर आपण फेल आहोत. त्याच्यामुळं महत्वाचं आहे की तुम्हाला याच्याविषयी माहिती असलं पाहिजे. क्लिअर आहे? एकच मिनिट, एक दोन मिनिटामध्ये मी सुरू करतो. मला प्लीज आवाजाचं कन्फर्मेशन देऊन द्या, है ना. अतिशय महत्वाचा टॉपिक डिस्कस करतो मी, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, सॉरी पॉवर सिस्टम, है ना. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये शिकून शिकून जरा इलेक्ट्रॉनिक्स होऊन जातं. ठीक आहे, चालतंय. चला, पॉवर सिस्टम मध्ये आपण जे स्टार्ट केलं होतं ना, मी तुम्हाला पॉवर सिस्टमची खूप इनिशियल आयडिया दिली होती. आतापर्यंत जो फ्लो आहे ना, कारण खूप मध्ये गॅप पडला ना, तो थोडासा फ्लो आणून देतो, है ना. थोडासा फ्लो आणून देतो, म्हणजे तुम्हाला जरा आयडिया लागेल. मग आपण लगेच पुढे कंटिन्यू करू. येस, गुड इव्हनिंग. जे मुलं येतात ते फाईन, मित्रमित्रांबरोबर प्लीज शेअर, जमेल तर शेअर करून टाका, है ना. बाकीचे रेकॉर्डेड बघून घेतील. कसं लाईव्हला मला माहिती इकडे तिकडे खूप होत असतं की मुलं बिझी असतात वगैरे वगैरे, समजू शकतो मी. मी सुरू करतो पण, ठीक आहे. येस येस येस, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, है ना. बघा, पॉवर सिस्टम मध्ये मी सुरुवात केली होती. बघा, पॉवर सिस्टम तुम्हाला सांगतो, तुमच्या आयटीआयच्या पॉईंट ऑफ व्ह्यू काहीच डेप्थ नाही, एकदम चिंदी आहे. चिंदी म्हणजेच काय माहिती का, की त्याच्यामध्ये काही दम नाही. पण प्रॉब्लेम का असतो माहिती का, आपल्याला एक प्रॉपर फ्लो माहित नसतो. फ्लो कळतो ना रे, की मला प्रॉपर माहिती तर मी सुरुवात कुठून करून संपवू कुठे, हा एंड माहित नसतो. तर ती लिमिट देण्यासाठीच माझ्या आजच्या लेक्चरचा प्लॅन आहे. मी पॉवर सिस्टम मध्ये जशी सुरुवात केली होती आहे ना, सुरुवात आपण खूप प्रॉपर केली होती. विश्वास ठेवा, तुमचे रिन्युएबल एनर्जी, नॉन रिन्युएबल एनर्जी, है ना, कन्व्हेन्शनल, त्याला कन्व्हेन्शनल नॉन कन्व्हेन्शनल म्हणतात. इथून क्वेश्चनची सुरुवात होते. कारण मला पॉवर तयार करायची असेल तर मला फ्यूल लागतं, आणि ते फ्यूल हेच आहे माझं जे मार्केटला अवेलेबल. तुमचं कोल झालं, है ना. मेजर फ्यूल कोणकोणतं आहे मार्केटला? तुमचा कोल म्हणजे कोळसा, नंतर तुमच्याकडे जे न्यूक्लिअर एनर्जी आहे, युरेनियम, युरेनियम 235, है ना. आणि नंतर बाकीचे पण सोर्सेस आहेत. तुम्हाला मी जर तुमचं विंड एनर्जी झाली आहे ना, जी समुद्राच्या पॉवर, पण ते खूप रेअर वापरलं जातं. मेजर तीन गोष्टी आहेत मार्केटला. एक तुमचा थर्मल पॉवर प्लांट, दुसरा तुमचा हायड्रो इलेक्ट्रिक म्हणजे कोणता, पाण्यापासून तयार होणारी एनर्जी, आणि तिसरी अतिशय महत्वाची न्यूक्लिअर, आहे ना, जी तुमची आपण त्याला अणु ऊर्जा केंद्र असं सुद्धा म्हणतो. या तीन एनर्जी परीक्षेसाठी खूप महत्वाच्या आहे. त्याच्यापैकी मी जी डिस्कस केली होती बाळांनो, आपली खूप चांगली डिस्कस झाली होती. तुम्हाला आठवत असेल, थर्मल, है ना, म्हणजेच काय, तुमची ओसनिक, त्याला आपण काय म्हणतो, एक मिनिट मी जरा पेन बदलतो, है ना. मी तुम्हाला जो सांगितला होता तो कोणता सांगितला होता, थर्मल सांगितला होता, है ना. थर्मलचं आपलं खूप डिटेल डिस्कशन झालं होतं. आज काय कर माहितीये का, आज तुमच्या युथ पब्लिकेशन मध्ये जितकेही क्वेश्चन्स थर्मलचे आहेत ना, ते मी क्वेश्चन्स रिव्ह्यू केले, है ना. प्रत्येक क्वेश्चन जर घेत बसतो वेळ नाही, पण प्रत्येक क्वेश्चन्स कुठेतरी ना एका लॉजिकवर डिपेंड आहे. ते लॉजिक एक 10 ते 15 मिनिटांमध्ये क्लिअर करून देतो. मला ना पॉवर सिस्टम तुमचा कुठेही स्कोर डाऊन नको जायला, एवढी काळजी घ्यायची, ठीक आहे. तर मी युथचे, मला फॉर्च्युनेटली एका मुलाने आज सॉफ्ट कॉपी दिली, थँक्यू सो मच, है ना. तर मी त्याच्यामध्ये सगळे क्वेश्चन्स बघितले तुमचे आयटीआयचे, कारण तुम्हाला माहिती मी एईजेईला शिकवत असतो जनरली. पण पॉवर सिस्टम मी आयटीआयचं जेव्हा एईजेई बरोबर कम्पेअर करतो ना, तुमची लेवल खूप सोपी बाळांनो. मी समजू शकतो तुमचा बॅकग्राऊंड आयटीआय मधून आलाय. कधी लेक्चर होतात, कधी लेक्चर नाही होत, पण विश्वास ठेवा, आपण जे आज पॉवर सिस्टम मी जी कंटिन्यू करतो, जेव्हा आपली ही सिरीज संपेल ना, तुमचा पॉवर सिस्टमचा कोणताच क्वेश्चन अनचेक राहणार नाही. परीक्षेला पॉवर सिस्टमचे जर माझे 15 क्वेश्चन आले ना, विश्वास ठेवा तुम्ही 12 क्वेश्चन एकदम अॅक्युरेट मारतात. सर 3 क्वेश्चनचं काय, आता मला सांगा, 3 क्वेश्चन करता
3 क्वेश्चन करता पूर्ण डिटेल वाचायची रिस्क घ्यायची आहे का एवढे सेशन करून 12 क्वेश्चन राईट मार्क करायचे, चॉईस तुमची आहे. क्लिअर आहे? चालते बाळांनो, सुरुवात करतो. बघा, थर्मल पॉवर प्लांट मध्ये जे इम्पॉर्टंट थिंग तुम्हाला लक्षात ठेवायची शॉर्ट मध्ये दी. मग आजचा आपला लेक्चरचा प्लॅन काय माहिती का, आज मला तुम्हाला हायड्रो आणि कोणता आपला हा न्यूक्लिअर है ना, म्हणजेच कोणता पाण्यापासून, कसे मी पाण्यापासून जेव्हा मी माझी इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो तिथे मला कोणकोणत्या गोष्टी एक्झामसाठी महत्वाच्या आहे, आणि एक म्हणजे न्यूक्लिअर, जिथं मुलं थोडीशी जास्त मात खातात कारण तिथं थोडी केमिकल रिएक्शन येते. राईट? हे दोन मी प्लॅन करेले कव्हर करायचा. मी सेशन शॉर्ट आणि स्वीट ठेवण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे 1 hour सुद्धा नको है ना, 40 ते 45 मिनिटं, जेणेकरून तुमची जी एक्झाम डेट जी मार्केटला चालू 17-18 जे पण असेल, जर त्या डेटचा जरी विचार केला तरीही माझ्याकडे 1 महिना सफिशियंट आहे ना, तेवढ्या महिन्यामध्ये जरी मी प्लॅन केला तरी होऊन जाईल. आता बघा, थर्मल मध्ये कोणकोणते महत्वाचे पॉईंट आहे बघा. पॉईंट नंबर 1, तुमचं फ्युल काय वापरणार आहे, कोल, म्हणजेच काय, मी कोळसा वापरणार. का वापरणार, कोळसा वापरणार. हा पहिला पॉईंट झाला की हे माझं पहिलं इंधन झालं. दुसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट जी परीक्षेसाठी महत्वाची, काही टर्म मी या कोळशाला काय करतो माहिती का, या कोळशाचे बारीक बारीक तुकडे करतो. का तुकडे करतो, कारण तुकडे केल्यानंतर कोळसा चांगला जळतो. कसा जळतो रे, मी जो फ्लो सांगतो या फ्लो मध्ये अभ्यास करा, उगाच ते मोठी मोठी थेरी वाचायला जाऊ नका, काय फायदा नाहीये. चांगला जळतो कोळसा है ना. तुम्हाला जर हे चांगलं समजून घ्यायचं असेल तर मी नेहमी सांगतो, जेव्हा आपण शेकोटी लावतोय ना, जेव्हा तुम्ही शेकोटी लावतात ना, शेकोटीमध्ये एवढा मोठा पुठ्ठा घ्या, शेकोटीमध्ये टाकून द्या. शेकोटी विजेल, जळण्या जागी विजेल, पण तेच त्या तो पुठ्ठा आहे ना, बारीक 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 तुकडे करून मग शेकोटी टाका, तो चांगला जळतो. म्हणजेच काय, जितके मी माझ्या कोळशाचे बारीक बारीक तुकडे करेल ना, तितका तो कोळसा खूप चांगला जळतो. म्हणून त्या तुकड्याचे आपण जो कोळसा खाणीमधून आणतो ना, तो ऍज इट इज जाळायला टाकत नाही, आपण त्याचे बारीक बारीक तुकडे करतो, आणि या तुकडे करण्याच्या प्रोसेसला पल्वरायझेशन असं म्हणतात. काय म्हणतात, पल्वरायझेशन. काही शब्द इंग्लिश मध्ये लक्षात ठेवा, बेटर पडतात परीक्षेला, इथून एमसीक्यूज पडतात की पल्वरायझेशन काय असतं. तर पल्वरायझेशन आपण कोळशाचे तुकडे करण्याकरता वापरतो. मी एका फ्लो मध्ये चाललोय. नंतर हा जो कोळसा आहे ना, हा जो कोल आहे, या कोलचे सगळी इम्पॉर्टंट गोष्टी काय सांगितली, याच्यापासून एक गॅस बाहेर पडतो, ज्याला फ्ल्यू गॅस बोलतात. हे आपलं ऑलरेडी झालेलं आहे बाळांनो, म्हणून थोडंसं शॉर्ट मध्ये सांगतोय ना. मी माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये खूप चांगलं कव्हर केलं होतं की माझा टोटल थर्मल प्लांट कसा असतो. आता शॉर्ट मध्ये रिवाइज करून देतोय 5-10 मिनिटांमध्ये ना. याच्यामधून फ्ल्यू गॅस निघतात. आता फ्ल्यू गॅस म्हणजे नवीन काहीच नाही, जे तुम्ही शेकोटी करता, शेकोटी, त्या शेकोटीच्या वरती धुवा उडतो ना, शेकोटीचा धुवा बघितलाय ना, तो धुवा जर तुम्ही हात लावून बघा, धुवा गरम असतो. मग ह्या लोकांनी काय डोकं लावलं की मला अल्टिमेटली माझा थर्मल प्लांट जर चालवायचा असेल तर मला हीट लागते. कारण बघा होतं काय, मला शेवटी करायचं काय रे, माझ्या आउटपुटला मला 3 फेज इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची. जर मला तेवढी इलेक्ट्रिसिटी आउटपुटला हवी असेल तर मला टर्बाईन फिरवावं लागेल, आणि जे टर्बाईन फिरतंय माझं, ते टर्बाईन मी स्टीमने फिरवतोय. स्टीम करतात, वाफेने फिरवतोय. मग ही वाफ कुठून तयार होणार, ही वाफ मला हीट पासून आणणार, आणि ती हीट जनरेट करण्याकरताच तर मी कोळसा आणलाय. राईट आहे? मग माझ्या ह्या कोळशापासून बाहेर जो गॅस पडतोय, जो धुवा पडतोय ना, त्या धुव्याचा सुद्धा वापर करतात. कशा करतात, 3 गोष्टी करतात. गोष्ट नंबर 1, जो मी कोळसा जाळून जी वाफ तयार होते है ना, कोळसा जाळून मी पाणी गरम करतोय, पाण्याची वाफ होते, ही जी वाफ बाहेर पडते ना, ही वाफ माझी कोरडी नसते, ओली वाफ असते. आता ओली वाफ कळते का, त्याच्यामध्ये थोडंफार पाणी असतं है ना. मग मला ती ओली वाफ कामाची नाही, कारण माझं टर्बाईन कशाने फिरणार आहे, कोरड्या वाफेने फिरणार आहे, कोरड्या स्टीमने फिरणार आहे. मग माझा जो फ्ल्यू गॅस, जो वेस्ट आहे, मी काय करतो, माझ्या शेकोटीचा जो गॅस बाहेर पडतो तो तर सरळ वातावरणात सोडून देऊ शकतो मी, पण मी तसं करत नाहीये. मी गॅसचा वापर करतोय. माणूस बाळांनो खूप हुशार माणूस आहे ना, हुशार आहे. त्याला जितक्या गोष्टी जास्त वापरता येतील, जितकं वेस्ट वापरता तितकं तो वेस्ट वापरतो. जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कोळशाची जे राख होते ना, त्या राखेच्या आजकाल विटा बनवतात है ना. तो सुद्धा माणूस काही सोडत नाही, माणूस कचरा सुद्धा सोडत नाही. तर या फ्ल्यू गॅसचा उपयोग मी करून घेतो. कशा करता, तर पहिली गोष्ट मी सांगितली होती, फ्ल्यू गॅसचा उपयोग आपण करतो, जी माझी पाण्याची वाफ बनते, त्या वाफेमध्ये मी तुम्हाला म्हणते ओली वाफ असते, ती कोरडी करण्याकरता. मग ती कोरडी कोण करून घेतो, तर कोरडी करण्यासाठी मी सुपर हिटर वापरतो. काय वापरतो, सुपर हिटर. सुपर हिटर मध्ये काय होणार आहे, जी माझी ओली वाफ आहे ती काय होणार, कोरडी होणार. आणखी कोणाला देणार मी, दुसरे बघा, माझे जे पाणी येते,
पाणीचं कुठेतरी स्टोअर असणार. कारण बघा तुम्ही हा प्लांट घ्या, तुम्ही तुमचा न्यूक्लिअर पॉवर प्लांट घ्या, माझं टर्बाईन फिरवण्याकरता मी पाण्याचीच वाफ करतोय आणि पाणी जितकं गरम तितकं मला चांगलं. मग हे जे पाणी मी माझ्या थर्मलमध्ये वापरतो ना, या पाण्यामध्ये कुठेतरी कुठेतरी थंडावा असतो. पण तर थंड पाणी मी तुम्हाला दोन गॅसवर दोन भगुने ठेवायला लावले. एका भगुन्यामध्ये बर्फाचं पाणी ठेवलं, एका भगुन्यामध्ये नॉर्मल पाणी ठेवलं, थोडंसं गरम. तो कोणतं पाणी पहिले उकळले? नॉर्मल गरम पाणी. मग मी ट्राय करतो की माझ्या बॉयलरला जे पाणी चाललं, ज्याची मी वाफ वापरतोय टर्बाईन फिरवण्याकरता, थोडंसं गरम असलं पाहिजे. मग या फ्लू गॅसच्या साह्याने मी थोडंसं ते पाणी गरम करून घेतो आणि ते गरम करण्याकरता मी जे कॉलम बदलला होता इकॉनोमायझर, मग दुसरा माझा फ्लू गॅस कुठून चाललाय? इकॉनोमायझर मधून चाललाय. इथे होणार का बाळांनो? इथं माझा जो पाणी थोडंसं आणखी गरम होणार. मग आणखी कुठे वापरणार मी? आणखी तिसरं काम म्हणजे चुलीसाठी आपण फुकणी वापरतो. माहिती ना, फुकणी सगळ्यांनी ऐकलंय. चूल फुकतो आपण का? कारण जितकं तुम्ही त्याला ऑक्सिजन देणार तो जास्त पेट घेणार. राईट आहे. मग ही जी हवा आहे जी मी आग लावण्यासाठी वापरतो ती माझ्या थर्मल पॉवर प्लांट मध्ये सुद्धा वापरतात. फक्त याच्यामध्ये करतात काय, मी थंडी हवा न देता गरम हवा देण्याचं काम करतो. कारण जितकी गरम हवा मी फुकली तितकी जास्त आग पकडणार आणि माझा माझा प्लान तोच आहे, मला जास्तीत जास्त आग लावायची. मग मी काय करतो, या फ्लू गॅसच्या साह्याने ना जी हवा आहे, जी माझी कुठे ड्रॉट फॅन, ड्रॉट फॅन तुम्हाला सगळ्यात चांगलं सांगतो. आपण किचन मध्ये तुम्ही फॅन बघितला असेल, एक्झॉस्ट फॅन, तो काय करतो माहितीये का? किचन मधली गरम हवा घेतो, बाहेर फेकतो, बाहेरची हवा थंड हवा आतमध्ये घेतो. तसंच माझ्या फ्लू गॅसमध्ये मी काय हवेसाठी काही वेगळे यंत्र लावत नाही. वातावरणात खूप हवा पडली आहे, फक्त मला असं एक यंत्र पाहिजे जी ती हवा मध्ये ओढून घेईल. मग त्यासाठी मी एक ड्रॉट फॅन वापरतो. हा फॅन काय करतो, वातावरणातली हवा घेतो आणि त्या कोलला ती हवा मारतो, जेणेकरून आग जोरात पेटली पाहिजे. मग ही जी हवा आहे, ही हवा जितकी गरम आहे तितकी चांगली, कारण मला आग लावण्यासाठी गरम हवा आणखी कामाची. मग ही हवा गरम करण्याकरता मी परत कोणाचा यूज करतो? फ्लू गॅसचा यूज करतो. आणि तो ज्या पार्ट मधून ती हवा गरम करतो ना, त्याला म्हणतात बाळांनो एअर प्री हीटर. हे इंग्लिश मध्येच लिहितोय कारण याला इंग्लिश मध्येच मिनिंग आहे ना, मग त्याला मराठीत का फायदा नाही. ऑप्शन मग तुम्हाला इंग्लिश मध्ये मॅच होऊन जाणार. बघा, हे तिन्ही गोष्टी एक्झाम साठी फार म्हणजे फार महत्वाच्या आहे. फिरून फिरून क्वेश्चन असे 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 या तिघांमधून विचारतात. राईट आहे. मग बघा, जेव्हा माझा फ्लू गॅस या तिघातून बाहेर पडणार ना, नंतर त्याला वातावरणात सोडून दिलं जातं. पण परत त्याच्यामध्ये काही जो गॅस बाहेर पडतो चिमणीतून बाहेर पडतात. पण जरी तो या तिघांनी काम केलं, बघा सगळ्यांनी काय केलं, या फ्लू गॅसला ओढलंय, फ्लू गॅस मधली हीट काढून घेतली, कारण ती हीट माझ्या कामाची, बरोबर आहे. मग तरी थोडीफार त्याच्यात हीट राहते, पण ती आपल्या एवढे काय कामाची नसते. मग तिला वातावरणात परत सोडलं जातं. पण परत विचार करा, वातावरणात मी का सोडू? कारण त्याच्यामध्ये काही केमिकल असू शकतात, काही असे पार्ट्स असतात जे आपल्यासाठी हानिकारक आहे. कारण वातावरणात सोडले म्हणजे आपल्या ऑक्सिजन मध्ये जाऊ शकतात. जरी वरती सोडतात तरी पाऊस पडतो आणि त्या ढगाला जाऊन चिपकणार, काळा पाऊस वगैरे आपल्याला माहिती केमिकल आहे ना. तर ते होऊ नये म्हणून बाळांनो आपण काय करतो माहिती का, एक इलेक्ट्रिकल प्रेसिपिटेटर वापरतात. हे प्रेसिपिटेटर काय करतं माहिती का, या प्रेसिपिटेटरचं काम आहे या फ्लू गॅसमधले काही घातक वायू असेल ना, ते शोषून घ्यायचे आणि नंतर तो वातावरणात सोडून द्यायचा. इथं तुमचा कम्प्लीट थर्मल पॉवर प्लांट संपतो. याच्या बाहेरचे क्वेश्चन्स परीक्षेला कधीच विचारले जाणार नाही. लिहून घ्या माझ्याकडून, हा मेजर प्लांट आहे. पल्वरायझेशन काय असतं, फ्लू गॅस काय असतो, फ्लू गॅस कोणाकोणामधून जातो है ना, इकॉनोमायझरला काय इनपुट असतं, ह्याच्यातून पाणी जातं गरम होऊन है ना. नंतर तुमचा सुपर हिटर काय असतो, हा त्या स्टीमला परत कोल्ड करायचं काम करतो. एअर फ्री हिटर काय असतो, जो कोलला हवा चालली ती गरम करून पाठवतो. मला प्लीज चॅटमध्ये सांगा इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे का? इथं थर्मल संपतो. बघा, एका पेजला मी थर्मल खरंच बोलतो संपतोय. कारण मला याच्या बाहेरून काही एक्सपेक्ट करू नका. हा, क्वेश्चन थोडेसे फिरून विचारले जाऊ शकतात, पण जितके कॉन्सेप्ट सांगितले ना, कॉन्सेप्ट इथं मात्र कॉन्स्टंट आहे. मला प्लीज कोणतरी चॅटमध्ये सांगा इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर आहे का रे? है ना, इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर आहे का? म्हणजे थोडंसं आपण काय करूया, पुढे जाऊया है ना. म्हणजे मी थोडंसं परत बाळगून पुढे जाईल. बोला, चला पटकन बोला. अरे बोला बोला बोला, तुम्ही बोलले तर मी बोलणार है ना. जरी कमी आहे संख्या काहीच हरकत नाही. मला काही मुलांच्या इतक्या स्पेशल रिक्वेस्ट आल्या आहेत ना, म्हणजे अक्षरशः मी समजू शकतो त्यांना कुठेच कोचिंग भेटली नाहीये. त्या मुलांकरता लाईव्ह आलो बाळांनो, खरंच सांगतोय है ना. त्या मुलांकरता कळकळ होतं कुठेतरी लाईव्ह आलोय आणि त्यांची मला काळजी आहे ना. तुम्हाला जितकं जमेल तितकं करा, पण मी पॉवर सिस्टम तुमचं क्लिअर करून जाईल आणि रिस्पॉन्स चांगला असला मी प्रॉमिस केले. माझं जे स्पेशालिटी इलेक्ट्रॉनिक्स है ना, ज्याच्यामध्ये जनरली मी ओळखला जातो इलेक्ट्रॉनिक्ससाठी, ते सुद्धा तुमचं कव्हर करून घेईल मी. कव्हर करून घेईल म्हणजे युथ पब्लिकेशनचे तुम्ही सगळे क्वेश्चन, युथ मध्ये भरपूर क्वेश्चन्स आहे, तेवढे तुम्ही आरामात मार्क करून देणार. राईट आहे. ओके, क्लिअर. तर मग हे तर सगळं माझं थर्मल पॉवर प्लांटचं होतं. आता थोडंसं पुढे जाऊया ना.
थोडंसं पुढे जातो. पुढचा जो माझा पॉवर प्लांट आहे बाळांनो, अतिशय इम्पॉर्टंट आहे ना, आणि एकदम सिंपल भाषेत सांगेन मी तो पण, अगदी काहीच काहीच किरकिर नाहीये, काहीच म्हणजे काहीच किरकिर नाहीये. पुढचा जो येतो त्याला बोलतात हायड्रो पॉवर प्लांट. कोणता? हायड्रो पॉवर प्लांट. सर इंग्लिश मध्ये लिहिताय बाळांनो, हे थोडं इंग्लिश मध्ये बघा. हायड्रो म्हणजेच काय? हायड्रोचा अर्थ हायड्रोजन. हायड्रो म्हणजेच काय? हायड्रोजन. आणि माझा वॉटरचा फॉर्म्युला काय असतो? H2O है ना. तर हायड्रो म्हणजे कुठेतरी माझा वॉटर पॉवर प्लांट. कधी कधी बेसिक क्वेश्चन एक्झामला पडतो. हायड्रो पॉवर प्लांट काय असतं? म्हणजे पाण्यापासून मला इलेक्ट्रिसिटी तयार करायची. राईट आहे. कोणापासून? पाण्यापासून इलेक्ट्रिसिटी तयार करायची. मग याचा फ्लो कसा असतो बघा, है ना. याचा फ्लो थोडा लक्षात घ्या. एकदम सिंपल बघा. मी काय करणार माहिती का? पाणीला पाणी घेणार बघा, पाणी घेणार. नीट बघत चला. आता पाण्यापासून काय करणार मी? मेकॅनिकल एनर्जी, पाण्याची मेकॅनिकल एनर्जी वापरणार. कोणती एनर्जी? मेकॅनिकल एनर्जी वापरणार. आणि पाण्याची मेकॅनिकल एनर्जी वापरून मी माझा टर्बाईन फिरवणार. पहिले पहिले नाही कळणार, ऐकत घ्या. मग माझा जो टार्गेट आहे, माझा टार्गेट आहे बाळांनो, परीक्षेचे सगळे क्वेश्चन कव्हर होणं, है ना. तर याच्यामधून तुमचं भरपूर क्लिअर होणार, फक्त ऐकत चला. हायड्रो पॉवर प्लांट वापरून पण मी करतो काय? मी अल्टिमेटली टर्बाईन फिरवतोय. कारण जोपर्यंत माझा टर्बाईन फिरणार नाही तोपर्यंत माझा टर्बाईन कोणाला देतो? मी अल्टरनेटरला देतो. अल्टरनेटरच्या शाफ्टला असतं. जसं माझं टर्बाईन फिरतं तसं माझं अल्टरनेटर पण कुठेतरी फिरतं आणि म्हणजे माझा शाफ्ट फिरतो आणि मग त्याच्यावरून माझी इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. 3 फेज मी जनरली 3 फेज जनरेट करतो. राईट आहे. मग माझं मेन टार्गेट आहे पाण्याचा उपयोग करून. पण पाण्याची कोणती एनर्जी वापरतोय मी? मेकॅनिकल एनर्जी. आता मला तुम्ही क्वेश्चन विचारा सर पाण्यामध्ये थोडी एनर्जी असते, है ना. आता पाण्यामध्ये एनर्जी असते का नाही हे जर बघायचं असेल ना, तर पाण्याला असं हात लावून एनर्जी दिसणार नाही, है ना. एका गच्चीवर जा आणि गच्चीवरून ते पाणी जोरात खाली फेका. खाली जो माणूस उभा असेल फक्त आंघोळ नाही होणार, त्याला पाण्याचा मार लागेल. किंवा तुम्ही मोठे मोठे जे असतात ना वॉटरफॉल, त्याच्या खाली उभं राहा, पाणी खूप जोरात लागतं. एवढं पण सोडून द्या. गाडी चालवतात, गाडी बघा, पाऊस पडत असतो. जर त्या पावसामध्ये गाडी पळवली ना तर ते पाण्याचा इतकं जोरात लागतं ना, कोणीतरी चमाट मारली असं वाटतं. तर पाण्यामध्ये एनर्जी असते बाळांनो. हीच एनर्जी वापरून मी काय करतो माहिती का? मी माझे टर्बाईन फिरवायचं काम करत असतो, है ना. मग याच्यामध्ये करतात काय बघा, याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्टी कोणकोणत्या नीट आहे का परीक्षेसाठी महत्वाच्या, है ना. काही इम्पॉर्टंट सांगतो जिथून परीक्षेला प्रश्न पडतो, है ना. ऐकत चला बघा. मला हायड्रो पॉवर प्लांट बनवायचा असेल तर मला काय काय लागणार बघा. सर्वात अगोदर मला लागतं रिझर्वायर. फक्त ऐकत चला, हे सगळं मी तुमचं खूप चांगलं क्लिअर करून देईल. हे काय असतं ना, काहीच लक्षात ठेवायची गरज नाही. परीक्षेला खूप चांगलं लक्षात बघा. रिझर्वायर. नंबर 2 लागतो मला डॅम. मी एकदम सिक्वेन्स मध्ये घेतो, ठीक आहे. नंबर 3 बाळांनो, नंबर 3 जे मला लागतं ना त्याला बोलतात सर्च टँक, है ना. सर्च टँक. सगळं डोक्यात एवढं पॅक बसलंय ना, काहीच डायग्रामची कशाचीच गरज नाही आपल्याला. मी ते जसं माझ्या डोक्यात बसलं तसं तुमच्या डोक्यात बसवण्याचा प्रयत्न करेल. आता फक्त ऐकत चला क्वेश्चन कुठून पडतो. काय काय आलं? सर्च टँक. नंतर काय असतं? 4 नंबरला वॉल हाऊस. हे सगळं क्लिअर होणार. आता फक्त ऐकायचंय. पुढचं काय लागतं? वॉल हाऊस. 4 झाले. नंतर 5 नंबर लागतं माझ्याकडे पेन स्टॉक, है ना. हे सगळं तुम्ही ऐकलं असणार. पण आज जे ऐकणार ना तिथून तुम्ही परीक्षेचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार. राईट. आज जे ऐकणार ना परीक्षेचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार. पेन स्टॉक नंतर बाळांनो 6 नंबरला माझा पेन स्टॉक नंतर आता टर्बाईन. टर्बाईन नंतर तुम्हाला पुढच्या गोष्टी खूप चांगल्या माहिती. अल्टरनेटर. आणि अल्टरनेटर पासून मला काय भेटतं? माझं 3 फेज भेटतं. हा सगळा फ्लो आहे, है ना. मी तुम्हाला फ्लोच एका लाईनीत काढून दिला. मला काय काय लागतंय हे एका लाईनीत कुठेतरी काढून दिलं, है ना. आणि याच्यापेक्षा पण आणखी 2 अल्टिमेट आहे. अल्टिमेट म्हणजे काय? त्यांना मी यांचा हिरो म्हणतो, या सगळ्यांचा हिरो म्हणतो. तो पहिला म्हणजे स्पिलवे. तर मी या सगळ्यांचं काय म्हणणार? हिरो मानणार. तो पहिला कोणता? माझा स्पिलवे. आणि आणखी एक बाळगतोय ना 2 गोष्टी, एक स्पिलवे आणि एक हेडवर्क. एवढं कळलं म्हणजे माझं हायड्रो पॉवर प्लांट क्लिअर झालं. मग हे एवढं सगळं कळण्यासाठी काही डायग्रामची गरज आहे का? डायग्रामची गरज बिलकुल आहे. पण बाळांनो मी परत सांगतो, एक मूवी आठवायचा स्वदेश, है ना. स्वदेश मूवी जर बघितला ना सगळं क्लिअर होणार. शाहरुख खानने बघा वरती पहाडीवर, ज्यांनी बघितला त्यांना ठीक आहे, नसेल बघितलं तर क्लिअर करून देतो. शाहरुख खानने काय केलं होतं माहिती का, है ना. आपण थोडंसं बनवूया ना, है ना. मजा आहे, है ना. आपण थोडं ट्राय करूया, बनवण्याचा ट्राय करूया. मजा आहे. बघा सपोज माझ्याकडे काय माहिती का, बघा मी इथून तुमचे सगळे परीक्षेचे क्वेश्चन पण क्लिअर करून घेतो. माझ्याकडे बाळांनो एक डॅम आहे, है ना. असे काहीतरी, है ना, असं काहीतरी पहाडी एरिया आहे.
जिथून वरतून काय पडतंय, खाली पाणी पडतंय, वरतून पाणी पडतंय. आता बघा वरतून माझ्याकडे जे पाणी येत आहे ना, हे पाणी मला पहिले काय करावं लागेल, पाणी कुठेतरी थांबवावं लागेल. कारण हे जे पाणी खाली पडतंय ना, हे एकदम साध्या स्पीडने पडतंय. इथे तुम्ही टर्बाईन जर लावलं तर एवढं फिरणार नाही जोरात. कारण बघा मला नुसतं पाणी लागत नाही, पाण्याचा काय लागेल, हायेस्ट प्रेशरने ते पाणी गेलं पाहिजे. मग मी काय करतो माहिती का, मी इथं ना बांधतो, इथं इथं कुठेतरी एक डॅम बांधून देतो. काय बांधतो, डॅम. बघा असा काहीतरी काय केलं मी, डॅम बांधला. आता डॅमचं काम काय माहिती का, या डॅम मुळे झालं काय, माझं जे वरचं पाणी होतं, आता या पाणीवर जे पण पाणी होतं, हे पाणी ते जमा व्हायला सुरुवात झाली. आता पाणी जमा झालं, मग हे जे पाणी जिथं जमा होतंय, हे पाणी जिथं जमा होतंय ना, या जमा होण्यालाच काय बोलतात, रिझर्वायर. मग परीक्षेला जर प्रश्न विचारला रिझर्वायर काय असतं, रिझर्व करणं म्हणजे काय रे, स्टोअर करणे है ना, RESERVOIR. रिझर्वायर म्हणजे काय, जिथं पाणी माझं साचून राहतं. मग 2 नंबरला काय माहिती का, डॅम. आता डॅमचं काम काय सांगा, डॅमचं काम बाळांनो, डॅम माझं हे पाणी थांबवून ठेवतं. आणि डॅम कशाचं बनतं रे, आता पाणी थांबवायचं म्हणजे मला तो डॅम चांगला बांधावा लागेल. हा जनरली सिमेंट कॉन्क्रीटचा बनवतात, जेणेकरून काय, माझं जे पहाडीवरचं पाणी ते एका जागी जमा राहील. बघा अल्टिमेट गोल विसरू नका, मी ही जितकी पण खटपट करतोय का करतोय, कारण मला काहीतरी करून माझा टर्बाईन फिरवायचंय है ना, आणि टर्बाईन फिरवण्यासाठी मला खूप हाय प्रेशरने पाणी त्याच्यावर मारायचंय, आणि त्याच्यासाठीच माझा ही सगळी खटाटोप चालली आहे. राईट आहे. मग मी करतो काय बघा है ना, कुठे गेला माझा, नंतर मी काय करतो, मला थोडस ना इरेजर लागेल है ना, चालतंय. आता बघा मी काय करतो, आता हे पाणी मला खाली मारायचंय, तर मी थोडीशी नाही तर जागा करतो है ना, थोडं चॅनल करतो. ठीक आहे. मग मी काय करतो माहिती पाहतो, हे जे पाणी ना एका चॅनल मधून बाहेर काढतो. चॅनल म्हणजेच काय, चॅनल म्हणजे का पायपामधून बाहेर काढतो है ना, आणि पायपामधून बाहेर काढताना मी इथे ना, इथे इथे तुम्हाला हे सगळं खूप चांगलं, आता फक्त ऐकत राहा. इथं ना मी एक टँक काढली है ना, एक अशी टँक काढतो, एक काय करतो, अशी टँक ड्रॉ करतो, ज्याच्यामधून मला पाणी कधी पण बाहेर काढता येईल. आणि नंतर इथं मी एक हाऊस बांधतो. सगळं क्लिअर करून देतो, फक्त ऐकत चला, फक्त ऐकत चला. राईट आहे. आता बघा मी नवीन काहीच केलं नाही, हे जर पाईप काढल्याला मी चॅनल म्हणतो. चॅनल म्हणजेच काय रे, बघा चॅनलचं सरळ चांगलं उदाहरण, आपल्या घरी जे कनेक्शन आहे आणि टीव्हीचं कनेक्शन, एका वायर मधून चॅनलची वायर येते, ज्याच्यातून डेटा वाहतो. याच्यामधून काय वाहणार आहे रे, सर याच्यामधून माझं पाणी वाहणार, असं माझं पाणी वाहणार आहे. मग हे काय काढलं तर बाळांनो, याला सोर्स टँक म्हणतात. काय म्हणतात, सोर्स टँक. सर याचा उपयोग काय, थोड्या वेळाने सांगतो, विथ प्रूफ सांगेल है ना, विथ प्रूफ सांगेल की हे जे कांड केलंय मी का केलंय. हे बाळांनो जर हे केलं नसतं ना, तर ह्या पूर्ण प्लॅनचं जे जयरामजी घेऊन गेलं असतं है ना, मी सांगेल कसं आहे. मग हे काय लावलंय, हे जे लावलेला बोलतात माझा वॉल हाऊस. काय माझा वॉल हाऊस. तुम्हाला वरती मी जितकेही एलिमेंट सांगितले होते, कुठे बघा वरती जितकेही एलिमेंट सांगितले होते ना, वरती जितकेही सांगितले होते ना, ते एक एक कव्हर करतोय. बघा रिझर्वायर पहिले आला, 2 नंबरला डॅम्प आला है ना, मग डॅम्प मधून एक खड्डं पाडलं, कारण हे पाणी मला बाहेर घ्यायचंय. मध्ये एक टँक बांधितली, का बांधितली थोड्या वेळाने सांगेल. परीक्षेचा खूप महत्वाचा क्वेश्चन इथून कव्हर होतो. नंतर एक वॉल हाऊस आहे. वॉल म्हणजेच काय बाळांनो, वॉल म्हणजे लक्षात ठेवा आपलं वॉल करतो ना रे, जे आपण पाणी बघा बंद चालू करण्यासाठी वापरतो. बघा फिरलं की चालू झालं, बंद झालं. तुम्ही जर बिल्डिंग मध्ये राहत असणार किंवा तुम्ही तुमच्या घरी राहतात, वरती बघा टाक्या बसवल्या, त्याला वॉल लावलेले असतात, पाणी सोडण्यासाठी किंवा पाणी बंद करण्यासाठी. तसं वॉल्व आहे. इथून काय होतं माहिती का, पाण्याचं प्रेशर मॅनेज करतो मी है ना. बाळा जर बाय चान्स डिस्कनेक्ट झालं ना, तर मी थोड्या वेळाने तुम्हाला नवीन लिंक देईल, कारण मला असं वाटतं लाईट गेली. ठीक आहे, पण मी प्रयत्न करेल की बंद नाही झाला पाहिजे, पण सेटअपचा काय भरोसा नाही. राईट आहे, चालतंय. चला येऊन जा इकडे. मग ह्या वॉल हाऊस नंतर थोडंसं वरती घेतो मी. इथून आता काय करतो माहिती का, हे पाणी हा वॉल का करणार, ते प्रेशर मेंटेन करणार, आणि नंतर हेच पाणी बाळून मी कुठेतरी खाली वाढणार. सॉरी है ना, पिन सिलेक्ट नाही केला. आय होप बंद नाही होऊ सेटअप, कारण माझी इच्छा नाही, मला कंटिन्यू करायचंय. पण गावाकडे थोडासा पाण्याचा माझा ना लाईटाचा प्रॉब्लेम होऊन जातो. राईट आहे. मग इथून हे पाणी काय करणार मी, कुठे गेलं रे बाबा, हा इथून हे पाणी